सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज अहिल्यानगर मध्ये रस्ता रोको करण्यात आला आहे। त्याचं कारण आहे की ट्रॅव्हल जिहाद, जसं पूर्वी आपण काही राज्यांमध्ये वेगवेगळे जिहाद ऐकायला मिळायचे, महाराष्ट्रामध्ये आपण अलीकडच्या 10-15 वर्षा कालखंडामध्ये लव्ह जिहाद, लँड जिहाद, वूड जिहाद किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये आता जो काही नवीन जिहाद उदयास आला तो जिहाद म्हणजे दुसरा कुठला असून IT जिहाद आहे की उच्च विद्याविभूषित असणाऱ्या लोकांमध्ये देखील आता जिहादचा प्रकार समोर येतोय। म्हणून या सगळ्या जिहादच्या विरोधामध्ये आता हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। हे जे प्रकरण आहे ट्रॅव्हल जिहादचं, हे काय प्रकरण फक्त अहिल्यानगरमध्ये घडलं असं नाही, पूर्वी बाहेरच्या राज्यांमध्ये हे सातत्याने घडत होतं। पण अलीकडच्या काळामध्ये मागच्या 2-3 वर्षा कालखंडामध्ये महाराष्ट्रात येऊन पोहोचलंय, कारण त्याला फंडिंग होतं। असं कुणी करेल तर त्याला पैसे पुरले जातात। एखाद्या दुसऱ्या समाजातली महिला जर तुम्ही घेऊन आले तर त्याला बक्षीस दिलं जातं आणि त्यामुळे हा प्रवास हा आपल्याला वाढत असं पाहायला मिळतो। मग पुण्यामध्ये असेल, पिंपरीमध्ये असेल, तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने चालणाऱ्या गाड्या असतील, मुंबईमध्ये असेल किंवा आता अहिल्यानगर पर्यंत पोहोचला आहे। त्यामुळे हिंदू समाज याच्यावरती कधीही आता शांत बसणार नाही आणि या प्रत्येक जिहादच्या विरोधामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणाने आंदोलन करू, आवाज उठू आणि जसं काही कुणी समोर येईल तर त्याला जागच्या जागी उत्तर देखील देण्याची आहे आमची सकल हिंदू समाजची आहे। कसं असतं, सरकारकडे किती मागण्या करायच्या, कसं कशाच्या विरोधात काय ते मागणी करायची, पण आमचं म्हणणं आहे की जसं त्यांच्यामध्ये काही कायदे आहेत त्यांनी ठरवलेले आहेत, तर आमच्या हिंदू समाजाचं काही ठरवलं पाहिजे। सकल हिंदू समाज ठरवल आणि पुढे जाईल। लोकांनी काळजी घेतली पाहिजे। मी आता माझ्या मनोगतामध्ये सांगितलं की लोकांनी एकच काळजी करावी की आपल्या कुटुंबातले काही ज्येष्ठ लोक असतात, आपल्या मुलीला सोडायला जातात कुठे स्टँडवरती एखाद्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीवर, तर त्यावेळेला आपण तो विचारला गेला पाहिजे ड्रायव्हर कोण आहे, त्याचा ID कार्ड दाखवतो पाहिजे, कपाला काहीतरी टिळा पाहिजे, गाडीत देवाचं काहीतरी पाहिजे। कारण आम्ही पाहतो आता असे भगव्या कलरचे केशरी रंगाचे बरेच लोक आता कपडे घालून फिरतात, ते लक्षात येत नाही कोण आहे, पण त्याला कुठेतरी त्याचं आधार कार्ड तपासून ह्या गाडीच्या प्रवासामध्येच आपल्या महिलांना बसवा अशी मी नम्रतेची विनंती आमच्या जनतेला आवर्जून करतो। जो व्हिडिओ समोर आलेला पाहिजे, कायदे बनवले जातात, तसे जे मुस्लिम लॉ बोर्ड जो आहे तसं काही कुठला हिंदू लॉ बोर्ड तयार करणार की मग लॉ बोर्ड हा वैयक्तिक झाला पाहिजे। आता कुठलाही जर रेकॉर्ड नसला तर लोकांनी ठरवलं पाहिजे की आपल्या आता आपल्या अशी चौकट ठरलेली आहे, याच्या बाहेर जायचं नाही, ठरवलं लागणार आहे। जो व्हिडिओ समोर आलेला आहे त्यातला जो व्यक्ती त्याने हा एकच प्रकार केलाय की आणखीन काही प्रकार? अनेक प्रकार आहे। हा फक्त आता काय झालं, त्याला माहितीच नाही त्याच्या गाडीत कॅमेरा, कारण गाडी बदललेली होती, त्याला माहितीच नाही त्या गाडीत कॅमेरा म्हणून। त्यामुळे हे असे रेग्युलर करतात ते नाही। विष्णू कसं त्यांनी मनात ठरवून घेतलं ना की तुम्ही जर आमच्या ज्याला आम्ही दैवत मानतो, हरी नाही कालबिटे, त्याला जर कुणी काय केलं आम्ही त्याला सोडणार नाही। तसं इकडे गोरक्षक असेल, आमच्या महिला असतील, यांच्या जर कोणी काय केलं गोमातेवर किंवा महिलांवर, माता 2 आहेत, एक गोमाता आणि आमची महिला भगिनी, 2 माते स्वरूप आहेत आणि भारत माता, ह्याच्यावर जुने कोणी काही करत असेल तर याला आमचा सुद्धा कायदा ठरावं लागणार आता काय करायचं आणि त्या पद्धतीने पुढे जावं लागणार। पण कुठेतरी म्हटलं की माझ्यावर कारवाई झाली तरी चालेल, पण मी हो बरोबर आहे ना। मग आता शेवटी किती दिवस आपण गप्पा बसणार आहे, ज्या ज्या ठिकाणी सगळ्याचं उत्तर आहे देणं गरजेचं आहे, त्याशिवाय असे प्रकार थांबणार नाही। आता बिश्नोई साहेबांनी जेव्हा उत्तर दिलंय, त्यांनी भूमिका घेतली, बिश्नोईंनी कुठं काय करतो कोणते लोक, तसंच करावं लागणार आहे।